तोल बिघडतो त्यावेळेला कफानं व्यापला जातो. आणि कफ होणं म्हणजे शरीराची शुद्ध मंद होणं आहे. कफ कंठ गडगडे भरीवारी तुकाराम महाराजचा अभंग आहे बरं का. खोबरियाच्या ऐशी झाले, कोबरियाच्या वाटी ऐसे झाले मुख, गळते नाक श्लेष्मापुरी, नाकातून श्लेम येतो सारखा. शेजारी म्हणती मरे नाका मेला, कंटाळ येणे आणि लांबा. कारण खोकून खोकून जगाचं रात्रभर झोप येऊ देत नाही. अजून आपली तितकी अवस्था आली नाही, पण 10 वेळा उठावं लागतं एवढं खरं आहे. अरे सांभाळा बाबा, म्हातारपणा अनुभवाने सांगते, पुस्तकात नाही बरं का, सांभाळून घ्या. अरे फार त्रास होतो, काय विचारू नका. म्हणून मनुष्य द्यायला कंटाळतो शिमसा. बरं, एकाने आम्हाला अक्कल शिकवली, उठावं लागतं ना, मग जप का करीत नाही. अरे एका जप करायचं असलं तरी मग आम्ही साधूच झालो नाही का. जड झोप येत नाही. अहो एके ठिकाणी त्या ॲबनॉर्मल सायकॉलॉजीमध्ये उदाहरण आहे, म्हणजे मानसशास्त्रात, की एक बुढा घरातला असा जर सारखं उठावं लागेल खोकायचा, तर ती तरुण मुलं, घरातली मुली निजलेल्या रागवायचं, तुम्हाला कशी झोप येते म्हणा. आता काय करावं, मी असं आहे, तुम्हाला कशी झोप येते नाही का. तर ते म्हणाले, त्यातला एक मुलगा बरोबर, तुम्ही आता तरुण बना म्हणजे झालं म्हणाला. ते पण कसं असतं बघा, दाराडूर झोपतात नाही का. पण एक गंमत सांगतो तुम्हाला. या तात्यासाहेबांची बायको होती, या दिनकरांची आई, त्यांचं एक पायाचं हाड मोडले, त्यामुळे झोप यायची नाही आणि 17 वेळा उठावं लागे. तेव्हा त्या मुलीजवळ निजलेल्या असायच्या, पण संकोच होतो ना, त्या बिचारा घोरत असतात त्यांना उठवायचा. तर त्या काय म्हणाल्या, मी सहज विचारलं, म्हणलं झोपी भेटे ना. त्यांनी मला माळ दाखवली आणि काय म्हणाल्या, महाराजांनी केवढं साधन दिलेलं आहे म्हणाल्या, की मला मेरीला झोप येत नाही म्हणाल्या बरं का. तेव्हा मी काही त्याला उठवीत नाही. मग म्हणाली माळ घेत बसते. बघा किती हे आहे बरं का. तुम्हाला वॉर्निंग देतो बरं काही, जे त्या पायरीवरती आहे सांभाळा, म्हणजे जपाची सवय लावून घ्यावी अशा वेळेला. सांगण्याच हेतू माझा काय, तेव्हा आत बाहेर श्लेष्म म्हणजे कफ साठतो. हे आयुर्वेदाचं हे आहे. कफ म्हणजे की नाही आजारीपण, सुस्तपण किंवा थंडी होणं, म्हणजे मंदपण येणं, संबंध जीवनाला मंदपण येतं. म्हणून माझं मत असं आहे की, माझं मत म्हणजे हे याच्यापुरतं की जाणीव म्हणून जी आहे ती की नाही अग्नी असली तर सतेज राहते, कफ झाला म्हणजे कफवात पित्त, जर कफ झाला तर मंदावते, असं असलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी घातलेली आहे. मला की नाही सुस्त सुस्त नाकात दम आला हो, तुम्हाला लोकांना सांगायचं म्हणजे काय सांग. पुढे म्हणाले, ते वेळी प्राणाशी प्राण नाही, ते बुद्धी असोनी करील काही, म्हणून अग्निवीण देही चेतना न खरे. म्हणजे त्याला बुद्धीला बुद्धी पण राहत नाही, प्राणाला प्राण पण राहत नाही. म्हणजे प्राण काय करतो, शरीरातल्या ज्या क्रिया आहेत सगळं चालवतो ना, त्या चालत नाहीत ना नाही का. मग मालिश करा, अमक करा, चोळा, हे करा, ते करा, अरे कसलं काय करा, सगळं थंड व्हायला लागतं ना, असं होतं. मग अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखल ओला. बर, वाया आयुष्य वेळ आपुला अंधारी दिवसी. उगीच अंधारात जिवंत घालव, म्हणजे जाणीव असेल तर उजेड, जाणीव प्रकाश. जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, पहिली विज्ञान आहे, तो स्वयंप्रकाश आहे. त्याला काय दुसरं सांग, स्वयंप्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान. याचा अर्थ असा आहे, मी जिवंत आहे हे कोणी दुसरं सांगावं लागत नाही, मी आहे हे कोणी दुसऱ्यावर सांगावं लागत नाही. अरे तू नाहीस नाहीस म्हणल्यानंतर तू वेडायस नाही का, मी आहेस नाही का. किंवा तू मेलायस मेलायस म्हणलं तरी तू मेलाय का, मी जिवंतच आहे नाही का. इतका तो स्वयंप्रकाश आहे बघा. म्हणून तिथे अंधारच, मग जाणीव गेली की काय राहिलं मग नाही का. पुढे म्हणाले, आणि मागील स्मरण आघवे ते तेने अवसरे सांभाळावे, मग देह त्यजून मिळावे स्वरूपी की तव तया दे. म्हणजे मागचं विसरून जावं आणि आता मृत्यूचा काळ आलेला आहे, तर देह सोडताना स्वस्वरूपाशी मिळून जावं, हे जे व्हायला पाहिजे. तव तया देहल श्लेष्माचे चिखली. ज्ञानेश्वर महाराज चिखल शब्द वापरलाय बघा.
ह्या कफाचा चिखल त्या गुंता की अडकला की हो चिखलामध्ये, चेतनाची बुडवून गेली, भान गेलं, तेच मागिली पुढिली ठेली आठवण सहज आहे. मागच्या पुढची आठवण गेली, स्मृती गेली, आत्मस्मृती गेली, देहाची स्मृती गेली. कुठे आहे, काय चाललंय, काही नाही. तुम्हाला माहितीये ना, अलीकडे एक कोमा शब्द तुम्हाला पाठ झाला असेल नाही का? अलीकडे की नाही, परवा वर्तमानपत्र झालं होतं. आता मराठी भाषा वाढवायची आहे ना, तर 2 मतं निघाली. एक, जे इंग्रजी शब्द आलेले आहेत, रूढ झालेले आहेत, ते तसेच ठेवावे, आणि जे आलेले नाहीत त्याला भाषांतर करावं. बरं का? आता अभियंता म्हणजे काय हो? इंजिनियर म्हणतात. आता इंजिनिअरिंग आणि अभियंता, तुम्ही काय अभियंता आहे काय? अरे काय करून ठेवू नाही का? तुम्ही ते कोश पाहिलाय का? याचा कोश राजकीय नाही का, शासनीय कोश, ते त्याला बदनाम कोशच म्हणतात. पदनाम कोशच्या ऐवजी आचार्याने मला वाटतं बदनाम केलाय त्याला. तर काय असं नाही का, आता स्टेशन, थांबा म्हणले स्टेशनला, थांबा कुठे स्टेशनावर नाही का? तुम्ही थांब्यावर थांबा म्हणणार का स्टेशनावर थांबा म्हणले नाही का? तशा काही शब्द, तसं कोमा शब्द आहे. सांगायचा मुद्दा तिथे आहे नाही का? अगदी साधी गोष्ट आहे बघा. बायपास ऑपरेशन, याला मराठी शब्द काय? बायपास ऑपरेशन. काय याला तुम्ही नाही का? त्या हिंदीमध्ये हार्ट डिझीजला दिल का दौरा म्हणतात, हार्ट अटॅक, दिल का दौरा नाही का? काळीजावर हल्ला आला काय आपल्या, हार्ट अटॅकच म्हणायचं त्याला नाही का? सांगण्याचं हे तुम्हाला एवढंच आहे की त्याला स्मृती राहत नाही, मागची आठवत नाही, पुढचं आठवत नाही. काय अवस्था असेल मला सांगा, कोमामध्ये 4-4 महिने 6. परवा वर्तमानपत्रात आलेलं आहे एक मिड डे म्हणून, त्यामध्ये एका बाईला, तरुण मुलीला हे झाला कोमा, काहीतरी आजारी पडली आणि ती कोमात गेली, बेशुद्धीत गेली. तर तिथल्या त्या हॉस्पिटलमधल्या एका डॉक्टरनी तिच्यावर बलात्कार केला आणि दिवस राहिले त्या कोमामध्ये. आणि जेव्हा पोट बरं खाणं पिणं असलं त्यांचं नाकात नाळ्या घालून, तेव्हा ते पोट वाढायला आलं तेव्हा कळलं की तिला पोटात हे आहे, गर्भार आहे म्हणून. काय चमत्कार आहे बघा. हे कोमा म्हणजे आवरच. आपण बाकी भगवंताच्या बाबतीत कोमाचंच आहोत नाही काय, चाललंच आहे नाही का? आणि खरंच आहे, त्याची शुद्ध नाही ना, म्हणजे बेशुद्धीच आहे ती. तेव्हा म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण न येता निमून गेला, जैसे ठेवणे न दिसता मालवला दीप हातीचा. आपलं जे ठेवणं आहे म्हणजे वस्तू ठेवलेली आहे, ती वस्तू न मिळता दिवा जो मालवला, तर आतापर्यंत जो अभ्यास करायला पाहिजे होता तो न केल्यामुळे सगळा हवा होऊन गेली, विसरून गेला. आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्नी मूळ, त्या अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आती. या अग्नीचं बळ पाहिजे अंतकाळी. बरं, मी सांगितलं अग्नीचा अर्थ हा आहे. आता पुढच्या 1-2 गोष्टी सांगतात. उत्तरायण, दक्षिणायन. उत्तरायणामध्ये प्रकाश अग्नी, याच्यामध्ये अंधार. बरं का? थंडपणा सगळा. काय आहे अध्यात्मामध्ये सूर्यचक्र म्हणून जे आहे बेंबीचं, तिथे आपली वासना आहे. त्याला 2 बाजू आहेत, ऊर्ध्वगती आणि अधोगती. कुंडलिनी तिथेच खाली. बरं, तेव्हा अग्नी किंवा शुभकाल म्हणजे जो वर जातोय तो ऊर्ध्वगती ज्याला आहे प्राणाला, आणि अधोगती जी आहे ती त्याचं उत्तर दक्षिणायन आहे. अग्नी आपला अंधार खाली आहे सगळा. आणि खरंच जर अंतकाळाचं महत्व असेल तर त्याचा हृदयामध्ये जिथे प्राण असतो, जीव असतो, तो निघताना त्याला भान तिथे असतं की मी आता बाहेर जातोय. आणि हा ऊर्ध्वगतीचा योग आहे. बरं का? म्हणजे ते सुद्धा इतकं असं आहे. मला इथे आठवतं मारुतीने सीतेला रामायणात आहे, सीतेला विचारलं, अगं तुला क्षणभर सुद्धा रामाचा वियोग सहन होणार नाही, ती इथे जगलीस कशी? बरं का? हे प्रेमाचं लक्षण आहे. खरं प्रेम नाही. तुम्ही सांगितलं ना त्याला इंग्लिशमध्ये दुसरा शब्द इनफॅच्युएशन. वाटतं नुसतं झालं काय नाही. याला गोष्टी सांगतो जरा, विषय फार ताणलाय मी, एक गोष्टी सांगतो बरं का.
की प्रेम सुद्धा खरं नसेल तर किती घाणेरडं होतं. याचा एक हा केला प्रयोग. आता खरा का खोटा, अहमद शाह अब्दाली होता ना, त्याचं एका बाईवरती प्रेम होतं, त्या बाईचं दुसऱ्यावरती प्रेम होतं. तेव्हा त्याला कळलं ते प्रेम आहे म्हणून. तेव्हा त्यांनी काय केलं, त्या दोघांना आणले आणि त्यांना एकमेकाला बांधून 24 तास ठेवले. तर आता देहधर्म आहेतच सगळे. इतक्या जवळ आल्यानंतर दोघांना एकमेकाची अत्यंत घाण येऊ लागली. तेव्हा तो म्हणला की हे प्रेम आहे, असं असतं बरं का. मुद्दा सांगण्याचं काय की इनफॅच्युएशन म्हणजे तात्पुरतं आकर्षण असतं बरं. हे खरं नसतं, कारण प्रेमामध्ये अत्यंत वृत्तीची शांतता असते. प्रेम उच्छृंखल नसतं कधी, प्रेम खोल असतं आणि ते दोन जीवांचं मिलन आहे. थोडी मानसशास्त्र सांगतो, माणसाला अपूर्णता आहे. अपूर्णता पहिली लैंगिक आहे. पुरुषाला पुरुष नाही, पुरुषाला स्त्री, स्त्रीला पुरुष बरं. आणि त्यात सुद्धा अशी गंमत आहे, पुरुष ज्या स्त्रीची अपेक्षा करतो आपली पूर्णता देहाची व्हावी म्हणून, ती सुद्धा त्याची एक कल्पना असते. ती सत्वरजतमावरती अवलंबून असते. त्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावावरती अमुक स्त्री मला पाहिजे, स्त्री म्हणेल अमुक पुरुष मला पाहिजे आतून. पण देहाचा समागम जो होतो हा फक्त देहापुरता असतो. नंतर दोघांनाही एकमेकाचा द्वेष नाही पण नाराजी येते, त्याला नफरत म्हणा तुम्ही, पुरे आता नको असं बरं का. हे देहापुर, त्यात रस नाही आहे. क्षणभर आनंद आहे फक्त, पण रस नाही. पण जेव्हा मन एकमेकाशी मिळतं, मनाशी तादात्म्य पावतात, तेव्हा रसनिर्मिती होते. आणि नाटकं बिटकन याच्यामध्ये गायनामध्ये त्याच्यामध्ये रसनिर्मिती केव्हा होते, त्या विषयाशी त्याचं मन चिकटलं की रसनिर्मिती होते. पण हेही कमी आहे. आतला जो आत्मा आहे, आत्म्याशी आत्मा मिळाला की भक्ती निर्माण होते आणि तो जो रस आहे तो दिव्य रस आहे. रसोवई सहा जेव्हा म्हणतात ना, तेव्हा हे कायचा विषय नव्हे पण सांगून ठेवतो सहज. तेव्हा ज्या वेळेला मनुष्य प्रेमात पडतो किंवा स्त्री पुरुष पुरुष स्त्री, तेव्हा बाह्यांग देहाकडे बघायचं नसतं. त्याचं मन आणि माझं मन तादात्म्य पावलं, संसार सुखाचा. ते सायकॉलॉजी विमेन म्हणून जो विषय आमचा होता ना, त्यामध्ये मॅरेज अहो का 4 चॅप्टर त्याच्यावरती. त्यामध्ये हे असे की देहानं, उदाहरण सांगतो, एक माझ्या ओळखीचे नाडकर्णी म्हणून ग्रस्त होते. त्यांच्या मुलीनं MA फर्स्ट क्लास MA झालेली मुलगी, तिने ती महाराष्ट्रीय, मी ते सांगत नाही, मी पुढचं सांगतोय, महाराष्ट्रीय आणि हा गुजराती. त्याला 3 मुलं, बायको मेलेली आणि पुन्हा पांगळा गुडघ्यामध्ये झालेला, त्याच्याशी लग्न केलं बरं का. तिला मी विचारलं की बाई हे काय हे, तर ती काय म्हणाली, सांगण्याची गंमत अशी आहे, माझं मन त्याच्या मनाशी तादात्म्य झालेलं आहे, मला हे दोष दिसत नाहीत म्हणाले. प्रत्यक्ष पाहायला मिळालं बघा, हे अबनॉर्मल आहे सर बरं का. पण मनाचं काय असतं विचार करा आपण. असं मन सद्गुरूशी तादात्म्य झालं की अरे पहिल्यांदाच त्याला रसनिष्पत्ती आहे, मग आत्म्याशी आत्मा. कारण सत्पुरुष कसं आहे, त्याची शक्ती आहे, तो त्या मनावरून पलीकडे नेतो. आणि मनाशी तादात्म्य म्हणजे त्याची इच्छा ती माझी इच्छा. मी सांगितलं ना, त्याला जो रंग आवडेल तो मला आवडणार, त्याला जे फूल आवडणार ते मला आवडणार, त्याला जे खायला आवडणार ते मला आवडणार, असं मनाचं तादात्म्य आहे. आणि त्याच्यावर उडी पलीकडे आत्म्याशी, ते सत्पुरुषाचं. हा काही विषयाचा नव्हे पण सहज निघाला म्हणून सांगून देतो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात की आता तुम्हाला या शुभ वेळ सांगतो, तेव्हा अग्नी म्हणत असताना तो अग्नी मग सांगितलेला तो अग्नी आहे बरं का. तर मग जेव्हा ते ऊर्ध्व होतो, सूर्य चक्रामधून वर जातो, त्यावेळेला ते ऊर्ध्व म्हणजे अग्नी आहे. तो इथेच ज्योती आहे, प्रकाश आहे. हा प्रकाश जाणीवेचा, जाणीव अशी तरल होऊन जाते. प्रकाश दिवस म्हणजे असा, त्याला रात्र आणि दिवस नाही, हे ध्यानात ठेवा आपण. प्रेमाला दिवस नाही आणि रात्र नाही. समजा एक कल्पना करा की एका बाईचा नवरा
बरं का. 2 बायका धरा, दोघींचे नवरे बाहेर गावी गेले आणि एकेच वैवाहिक जीवन प्रेमरहित आहे आणि एकीचं प्रेमसहित आहे. प्रेमसहित माणूस रात्री 1-2 वाजता आला, न सांगता आला, ती म्हणेल अवकाळ भलत्या वेळेला आला तुम्ही, नाही म्हणणार. पण जिचा असा आहे झोप मोड केली, अवकाळ यायची वेळ आहे, माझी झोप मोडली असं ती म्हणेल. बरं का. कारण काय आहे, मनाचं मिलन नाहीये. तेव्हा दिवस आणि रात्र हे प्रेमाला नाही, तो अग्नी आहे, जे जाणीवेला नाही. म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो की खरा खरा जप जो होत असेल तर रात्रीच होतो, एकांतात होतो. झोप येत नाही म्हणून नव्हे, तर तो बसेल किंवा आता त्याचा माझा एकांत आहे म्हणून. एकांत असेल तर तू त्यावेळेचा आहे. किंबहुना खरा अभ्यास जो होत असेल तर रात्री सकाळी निजल्यावरतीच होतो विद्यार्थ्यांच्या बाबतीत. बरं का. ते सकाळी लवकर उठा, अमकं करा, ठीक आहे बोलायला, पण ते सकाळी लवकर उठून बसला की डोकल्या खातो लेखाचा, रात्री बसतो हेच करायला नाही. किती मानसशास्त्राची मजा आहे, कमाल आहे बघा, ऐकण्यासारखं आहे. मग पुढे म्हणाले, मग आता त्यांच्या ओव्या वाचतो. बरं का. आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्ष आणि दिवसू, आणि सामाजी मासू उत्तरायण. किती ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. आता बघा, हे उपनिषदात सांगणं, ते भाषा वापरावीच लागेल, त्याला काही इलाज नाही. पण ती भाषा वापरताना आतमध्ये आत अग्नी ज्योतीचा प्रकाश. ही ज्योती कोणची? भान, आपलं भान. बरं. भान म्हणजे सांगतो आपल्याला, समजा आपण एका खोलीत बसलेलो आहोत आणि तिथे खुर्ची आहे, टेबल आहे, पुस्तक आहेत. त्याला पुस्तक तुम्ही आहे त्याचं भान आहे तुम्हाला आहे. पण एक मांजर जर आलं, कुत्रा आलं, ढेकूण आला, तर लगेच तुम्हाला भान येते का असा लाल आहे? नाही, त्यालाही तुमच्या अस्तित्वाचं भान येतं. भान म्हणजे अस्तित्वाची जाणीव. म्हणून प्रकाश जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव पाहिजे. आणि अग्नी म्हणजे मी आपल्याला मगाच सांगितलं, अग्नी म्हणजे याचं काहीतरी जाणीवेशी संबंध आहे. तर मला आता तुम्हाला सांगता येत नाही, कारण आपल्याजवळ असं आहे उगी काहीतरी सांगून त्याला पुरावा पाहिजे ना. मानसशास्त्रात मिळेल बरोबर पुरावा, पण ते ग्रंथात पाहायला पाहिजे, त्याला काही इलाज नाही. जाणीवी शक्ती आहे यात शंका नाही, पण शक्तीला अग्निपणा आहे का नाही हा माझा प्रश्न आहे, तो मला नाही सांगता येत. बर. मग उत्तरायण म्हणजे काय आहे? तो हळूहळू ऊर्ध्व होत जातो, त्याचा प्राण सूर्यचक्रावरून वर जातो. याचाच अर्थ असा कुंडलिनी वर वर जात जाते. जो की नाही खरा अभ्यासी आहे ना, ज्याच्या अभ्यासात एकाग्र होते त्याची कुंडलिनी जागृत झाली असे समजून चाला तुम्ही. जो नाम घेतो त्याची कुंडलिनी जागृत झालीच यात शंकाच नाही. ती ज्या गतीनं त्वरेनं वर जायला पाहिजे ती जात नाही. मग ज्याची हुकमी एकाग्रता आहे ना, अभ्यासात का होईना, समजा त्याला बरोबर चालली आहे गाडी. ज्यांची नाही त्यांची नाही. नामामध्ये जर खरोखर असं झालं ना, तुम्हाला अडचणच येणार नाही. कुठेही केव्हाही बसले की एकदम चालला तो. ते ज्यांचं मी ऐकलं, आपले ते हे आहेत ना जसराज, पंडित जसराज, त्यांना मी असं म्हटलं, त्याने एक उदाहरण सांगितलं. म्हणलं आपण कधी स्वतःला विसरता का? स्वतःला विसरता म्हणजेच की नाही ऊर्ध्व जाणं आहे. त्याने एक प्रसंग सांगितला, मी मागे सांगितला आपल्याला, पण फार ऐकण्यासारखं आहे. त्यांच्या गुरुकडे, हे गुजरातेत मध्ये त्यांचे गुरु होते, देवीचे भक्त होते मोठे. त्यांची गोष्टीत गोष्ट सांगतो. काय झालं, ते बसले होते आणि त्यांचा बंधू जसराजचा मणिलाल म्हणून तो गाणं गात होता. हे तबल्यावर होते, पण जसराज तबला छान वाजवता ना, ते तबल्याचे साथ करीत होते. इतक्यात एक मोठा विंचू आला. झोपडी होती, विंचू आला. आता ते विंचू म्हणजे काय हो, ते म्हणजे भयंकरच असतं. ते आला तर हे काय म्हणले, येऊ दे. ते ज्याने काय केलं, त्यांच्यापैकी श्रोता बसलं, त्याने चपलेनं त्याला मारला जवळ आल्यावर. अरे म्हणले क्या किया? तर हे चहा पित होते गुरु यांचे. त्याने काय केलं, आपली बशी त्याच्यावर झाकण टाकली. बरं का, गाव 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 ते गातच गाणं झालं. गाणं झाल्यानंतर त्यांची बशी काढली. जहां से आए वहां से निकल जाओ. आता विंचून निघून गेला. असला गुरु बरं का. तेव्हा ऐकण्यासारखं आहे, चांगला योगीच होता तो. तर जन्माष्टमीचा दिवस
ऊर्ध्व म्हणजे काय असतं, एकाग्रता सांगतो. आणि रात्री 12ला जन्म याचा श्रीकृष्णाचा, आणि हे गायला बसले, पंडित जसराज गायला बसले बरं का. आणि म्हणाले एक 10 मिनिटं मी गायलो असेल आणि त्या कृष्णाच्या जन्माची मला अशी अशी व्हिजन आली समोर, असं जन्माला येतोय असं. आणि मी जो विसरलो स्वतःला, गाणं थांबलं, माझ्या डोळ्याला पाणी यायला लागलं, तर बाकीचे सुद्धा सगळे रडायला लागले. 10-15 मिनिट छान. तर मी म्हणलं, असा म्हणला अनुभव फार क्वचित येतो. असं नामाचं झालं पाहिजे की नाम घ्यायला बसल्यानंतर माझ्या गुरुची इतकी आठवण झाली पाहिजे की मी आणि तो बास त्याच्या सान्निध्यात मी आहे. म्हणजे परमात्मा डोलल्याशिवाय राहत नाही बरं का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तेव्हा ऊर्ध्व जाणे म्हणजे ते आहे. आणि मग त्याचं पर्यवसान काय होईल, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, जीव परमात्मा दोन्ही बैसवूनी ऐक्य असेल. तो ऊर्ध्व जाताना हृदयामध्ये आल्यानंतर त्याला अनाहत चक्र म्हणतात. त्या चक्रात आला की हा आणि तो दोघही सान्निध्यात बसलेले आहेत. तादात्म्य म्हणावं तर तादात्म्य आहे, वेगळेपण म्हणावं तर वेगळेपण आहे. जयाच्या हृदय भुवनी विराजती, काय शब्द घातलेला, सिंहासनावर बसल्यासारखा भक्त आणि त्याचा हा देव दोघही एके ठिकाणी असतात. मग म्हणून म्हणाले आत अग्नी ज्योतीचा प्रकाश. असं कसं इंटरप्रिटेशन आहे बघा. शब्द ते वापरले आहेत पण किती निराळा आहे. आत आणि बाहेर हा तिथे नाहीच आहे मूळ श्लोकात. आत अग्नी आणि प्रकाश, तो प्रकाश त्याच्या प्रेमाचा आहे. आणि बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवसू. सा मासा माझी मासू उत्तरायण. आणि आपल्याकडे यमाची दिशा उत्तर आहे म्हणतात ना, त्यावर जातो आहे तो उत्तर दिशेला जातो आहे बरं का. अहो तो दोहा सांगायचाच राहिला, तुम्ही कशी आठवण केली नाही सीतेचा. तिला विचारले की तुझे प्राण कसे गेले नाहीत, तेव्हा तिने सांगितलं तुलसीदासाचा दोहा आहे, त्यांचा अनुभवाच आहे. ती सीतेला झालं की कोण आलो, त्यांच्या अनुभवाचं आहे बरं का. ती म्हणते की नाम पाहरू दिवस निशी. काय वर्णन आहे बघा. रात्रंदिवस तोंडात पहारा आहे नामाचा. नाम पाहरू दिवस निशी, ध्यान तुम्हार कपाट. आणि हृदयाला कपाट म्हणतात ना, त्या कपाटामध्ये तुझं ध्यान आहे. बरं डोळ्यातून प्राण जावा, लोचन निजपद जंत्रित. तुझ्या पायात अडकलेले प्राण जाय की ही वाट. अरे प्राणाला जायला काय, हे प्रेमाचं लक्षण आहे. त्याच्यात हे भगवंताचं प्रेम हे सगळीकडे सारखंच आहे. हे फालतू प्रेम जाऊ द्या, याला काय अर्थ नाही. पण ते प्रेम जर आलं ना, मनुष्य दिव्य बनतोय तुम्हाला सांगतो. आणि प्रेम करण्याची ताकद आहे, फार शक्ती लागते त्याला, फार साधी गोष्ट नाही. अतिशय ताण असतो त्यावर. आणि प्रेमाची एक दृष्टी आहे बघा. लहान मुलांना नाही का, हाय कसं नकट नाक आहे बघा, छान दिसतंय अगदी, आई म्हणते. आणि नाक नकट पण छान दिसतं ना, गोरी गोमटी मुलगी जर असली तर. अशापैकी ते प्रेम. प्रेमाला दोष, आपलं दोष नाही हो. प्रेमामध्ये सगळंच उत्तम आहे नाही का. आणि ते दिसणं म्हणजे भगवंताचं दर्शन आहे. कारण विश्व अरे त्याचं आहे ना हे. अरे ते वाईट कसं असेल, ते चांगलंच असलं पाहिजे. हे परस्वराभूती भगवत भाव आहे बरं. म्हणून तुकाराम बुवा किती छान सांगतायत आपल्याला. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, परीत करावे वंदन दुर्विनिया. त्याचा स्वभाव मानणं आहे किंवा दुरून वर्णन करा बाबा, नमस्कार तुला म्हणून नाही का. कारण परमात्म्याची सृष्टी आहे, ती विविधता आहे. हा असा तर तोच नाही का, विविधता आहे. म्हणूनच त्यात हे आहे ना, चार म्हणजे रस आहे. नाही तर काय सांगा मला सांग नाही. जसं मला नेहमी गायनाचं वाटतं, एकच राग निरनिराळे कलाकार काय रंगवतात, काय गाऊन जातात. आणि त्यातल्या ते चीज जर 100-200 वर्ष गायलेली असली तर आणखी रस येतो त्यामध्ये. कारण अनेक गवई ते गाऊन गेलेले असतात ना, त्या स्वरामध्ये एक प्रकारचं सौंदर्य निर्माण होतं असं. तेव्हा ऐसिया समयोगाची निवृत्ती, लाहोनी जे देह ठेविती, ते परब्रह्मची होती ब्रह्मविद. असे जे जातात, देह ठेवतात, ते परमात्म स्वरूप होऊन जातात. अवधारी गा धनुर्धरा, येथवरी गा सामर्थ्य या अवसरा, तेवीच्या हा उजू मार्ग स्वपुरा यावया. निजधाम म्हटलेला आहे ना, तो म्हणले अर्जुना, आपल्या निजधामाला येण्याला हा मार्ग खरा आहे.
एथ अग्नी हे पहिले पाय तरे, पायरी बरं का. अग्नी ही पहिली पायरी आहे. ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. हे अशी 4 पायऱ्या त्याच्या आहेत. मी सांगितलं आपल्याला की हे सांकेतिक आहे. आतमध्ये ती अवस्था खरी पाहिजे. भान असं पाहिजे. भान कसं पाहिजे की आम्ही जातो, आम्हाला न्यायला आलेला आहे असं म्हणतात ना. ते काय दूध पाठवतो, यमदूत म्हणतात ना, काहीतरी म्हणतात बुवा. पण त्याचा अर्थ एवढाच आहे, याला शुद्ध असते, कुठे जायचंय, कुणाजवळ जायचंय. मला बघ त्या भाऊसाहेबांची कमाल वाटली बुवा. ती अवस्था आली पाहिजे आपल्याला तर परमार्थ साधला. पण भाऊसाहेब तुम्हाला मृत्यूचं भय नाही का वाटत? अहो म्हणाले, भय काय वाटायचं, इथून उठायचं आणि महाराजांच्याकडे जायचं. वा, काय गुरुचं हे आहे बघा. नाही असं झालं पाहिजे आपल्याला की समजा एखादा गवई आहे आणि गाण्याबद्दल अत्यंत प्रेम आहे. का मेल्यावर काय करणार, आम्ही गातच जाणार आणि गाणं तिकडे गातच राहणार म्हणून असं वाटलं पाहिजे आतून, खरं नाही का. म्हणजे जे या जागे आपल्या जिवंतपणे व्यापून असतं तेच बरोबर घेऊन मी जाणार, ही खात्री झाली की झालं नाही का. द्वेष मत्सर जर आपण बरोबर घेऊन जातो तर मग हे काय नेणार नाही, नाही का. हे त्यातलं आहे. असो मग आणि सामास उत्तरायण ते वरचील गा सोपान येत सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. सायुज्य सिद्धी म्हणजे मोक्षापर्यंत जातात. हा उत्तम काळ जाणजे याते अर्चिरार्धी मार्ग म्हणजे. हा शब्द याचा आहे, गीतेचा उपनिषदातला शब्द आहे. आता अकाळ तो सहजे सांगेन ऐक. बरं का. 2-3 मिनिटं राहिली आपली. तरी प्रयाणाची अवसरे वात श्लेष्मा सुभरे तेने अंतःकरणी अंधारे कोंडले ठाके. त्यांनी कफाला फार महत्व दिलंय. हे आयुर्वेदिक माणसाला कोणाला तरी विचारलं पाहिजे. हे डिग्री बिग्री घेतलेलं नाही, आयुर्वेदात चांगला अभ्यास करणारा की या त्रिदोषामध्ये तो काय हो. आता ते पुष्कळशे आयुर्वेदिक डॉक्टर की नाही ॲलोपॅथीचीच औषध देतात बरं का. हो पहा तुम्ही. आणि ते असं होतं त्याची काही परिणामशाळी माहिती नसतात. ते पेशंटचं काही होईना, तात्पुरता बरा झाल्याशी कारण याची प्रॅक्टिस चालू राहते आपली. असं काहीतरी आहे ते. नाही कोणी असला तर रागवू नका. कारण त्याचे सगळे परिणाम माहीत नसतात ना. आणि ते औषधं फार जहाल असतात, त्याचे परिणाम होतात. पण घेतोय ना एखादं जाऊ दे. आणि अलीकडे आयुर्वेदाशिवाय गोळ्या बिळ्या अशा तयार झाल्यात नाही का. त्यामुळं त्याचाही ते परिणाम होतोच की नाही त्या असे. तेव्हा प्रयाणाची अवसरे वात श्लेष्मा सुभरे. वाताचं काय आहे, शरीरातली जी गती आहे ना ती गती थांबते किंवा वेळी वाकडी होते. हातपाय वाकडे होतात, हे होतात, वाम येतो म्हणतात. तेव्हा वाताचं ते हे आहे. आणि श्लेष्म म्हणजे चिखल म्हणलेलंच आहे. थंड होतं सगळं. काय होतं कोणा ठाऊक, पण एकंदर तो जगायला नालायक होते एवढी गोष्ट खरी. अंतःकरणी अंधारे कोंडले ठाके. अंतःकरण अंधार होतं म्हणजे स्मृती जाते हो. काय होत असेल हो. समजा तुमचे आईबाप किंवा आपले आईबाप आहे किंवा आपला अत्यंत प्रिय माणूस आणि अगदी फार प्रेम आहे आणि असा लोळा वळा झाला काय, मला वाटतं मनात येतं आता देवा सोडव याला एकदा, नाही का. अशी स्थिती होते. म्हणजे कसं असतं बघा, खरं महत्व आतल्या जीवाला आहे, बाकीचं काय बाहेरचं आहे ठीक आहे. किंबहुना मेल्यानंतर जर जास्त ठेवलं प्रेत कातडी निघायला लागते, चिकटून येतात, सडतं ना ते आणि घाण येते फार. तेव्हा कोणी आधी प्रिय असलं तरी काढा बुवा, नको असं म्हणण्याची पाळी येते बघा. सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण. अरे बापरे, लाकूड येतं ते असं आहे बरं का की माणूस मेला म्हणजे कडक होतो. त्यामुळे तो कडक व्हायच्या आधीच त्याला मांडी मिंडी घालून बसून टाकतात. हो नाही नंतर काय हो, नंतर पंचायतच व्हायची त्याची नाही का. हो मी आमच्याकडे ते डॉक्टर वारले तेव्हा आम्हाला सांगितलं लवकर म्हणले मांडी घाला त्यांना, नाही वाकडी तिकडे झाले होते, सरळ करा म्हणले, नाही तर मागून त्रास होईल म्हणून. आपलं असंच व्हायचं काहीतरी बरं का. काय काय आता एवढंच आहे, आपण काही राहत नाही पाय. आता असतो का नाही बाजूला कोण ठेवू नाही का. अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होये तेने चेतना गिवसली ठाये शरीराची. इथे थांबतो मी. शरीरामध्ये जे जिवंतपणाचे धर्म आहेत ते सगळे नाहीसे होतात आणि अंधार
म्हणजे एक प्रकारे जाणीव सगळी अंधारमय होऊन गेल्यासारखे होते. मग अधोगती म्हणजे त्या माणसाला जे शांतपणे मृत्यू यायचं भाग्य असतं ते लाभत नाही, हा सांगण्याचं आहे. तर पुढच्या रविवारी पुढचा विषय आहे तो सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.